खरं तर राया आणि मंजिरीच्या लव्ह स्टोरीमध्ये दुरावा हॅज ऑलवेज बीन अ कॉन्स्टंट. प्रेक्षकांचं नेहमी असं असतं की अरे कधी हे एकत्र येणार आणि फायनली आम्ही येणार असतो तर स्टोरी मे ट्विस्ट. मंजिरीसाठी तिची जीजी म्हणजे आई होती, मैत्रीण होती, बहीण होती, नंतर एक सासू होती. ते असं होतं ना की ठशन देऊन आपण सीन कट करतो. ती ठशन झाली ना की आम्ही एकमेकींकडे बघून हसायला लागतो की काय करतो ना आपण. मंजिरी आणि पूजा दोघी पण जणी जीजी आणि नीना मॅमला खरंच मिस करतात. त्या गेल्यानंतर पण सेटवर त्यांचा फोटो किंवा आमचे फोटोज वगैरे बघून असं पटकन होतं ना की अरे आता ह्या अटायरमध्ये मी कदाचित भेटेन पण त्यांना, पण ह्या अटायरमध्ये जेव्हा आपण रोज बोलायचो भेटायचो तर ते काही होणार नाही आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर आली आणि मंजिरी माझ्यासोबत आहे. कशी आहे? हॅलो, मी खूप छान आणि थँक्यू आज तू आलीस सेटवर. कारण आत्ताच्या अवॉर्ड्सच्या वेळी असं झालं होतं की खूप गडबड होती आणि तिला खरंच आमचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता, पण आज जावं लागणार होतं आणि वेळ नव्हता, त्यामुळे तेव्हा ते होऊ शकलं नव्हतं. पण थँक्यू आणि वेलकम. थँक्यू. पण होतं असं कधी कधी आणि ठीक आहे, सेटवर तर आपण भेटतच असतो आणि इथे यायला खरं तर खूप मजा येते कारण तुमचे वेगवेगळे सीन्स असतात आणि आत्ता खरं तर खूप मोठा ट्रॅक सुरू आहे कारण की सगळेच असे बोलतात की राया आता विशाल झालाय आणि तुझं आणि त्याचं नातं जे आता मला कुठेतरी चांगलं होतं आणि सगळं खूप छान वाटत होतं, पुन्हा एकदा त्या नात्यात आता दुरावा यायला लागलाय. मला सांग मंजिरी, काय आता नेमकं काय घडतं हे सगळं असं? खरं तर राया आणि मंजिरीच्या लव्ह स्टोरीमध्ये दुरावा हॅज ऑलवेज बीन अ कॉन्स्टंट. प्रेक्षक इतकी म्हणजे सलग 1-1.5 वर्ष त्यांना असं व्हायचं की अरे कधी यांचं लग्न होणार, कधी यांचं लग्न होणार, आणि त्याच्या आधी त्यांचं असं व्हायचं कधी यांना कळणार की ह्यांचं प्रेम आहे एकमेकांवर असं. आणि लग्न झाल्यानंतर पण जो काही ड्रामा सुरू होता आणि जे काही अडथळे होते तर प्रेक्षकांचं नेहमी असं असतं की अरे कधी हे एकत्र येणार आणि फायनली आम्ही येणार असतो तर स्टोरी मे ट्विस्ट. पूर्ण स्टोरीच चेंज झाली आणि आता जसं बघता की राया हा विशाल असतो आणि मंजिरी त्याला शोधण्यासाठी नाशिकमध्ये आली आहे. बट ठीक आहे, प्रेम तर संपलेलं नाही आहे, प्रेम तर आहे. त्यामुळे जो काही दुरावा आहे तो संपून आम्ही लवकरच भेटू अशी आमची पण इच्छा आहे आणि प्रेक्षकांची पण इच्छा आहे. तर बघू काय होतं आहे. हो, इथे DIG मॅम आहेत आणि त्या मला असं वाटतं हे होऊ नाही देत आहेत. मला सांग की काय नेमकं अचानक त्यांचं येणं हे मंजिरीसाठी कसं आहे? अरे बघ ना यार, आधी जय होता, शशिकला होती आणि जीजीच्या अचानक जाण्यानंतर जय आणि शशिकलामध्ये बदल झाला. फायनली जे विलन्स होते ते आता मंजिरीच्या बाजूने तिच्या सपोर्टमध्ये उभे आहेत आणि ऑल ऑफ अ सडन आता मधूनच DIG मॅम. आणि मलाच स्वतःला तर राग यायला लागला आहे त्यांचं. प्रेक्षकांचं तर काय होत असेल माहीत नाही, काही जरा होत नाही की नाशिक सोडून जायचं, जे काही असतं ना असं चुटके वगैरे वाजून. बट असं म्हणतात की विलन जितका मोठा तितकंच हिरो हिरोईन आपण लोक तितकेच कनेक्ट होतात. सो विलन तर पाहिजे ना बॉस, सो शी इज हिअर. या इतक्या गोड विलन आहेत म्हणजे किशोरीताईंसोबत काम करतानाचा तुझा अनुभव विचारायचा आहे. किती छान बॉन्ड आत्ता जुळून येते. ॲक्च्युली माझ्या आधी रायासोबत त्यांचे सीन्स सुरू झाले होते आणि हा जो काही बदल होता तो खूप पद्धतीने म्हणजे वेगवेगळे बदल घडत होते. म्हणजे कास्टमध्ये बदल होत होते, सेटमध्ये बदल होत होता, सीन्समध्ये बदल, लोकेशन बदल आणि बरंच काही काही सायमल्टेनियसली सुरू होतं. सो आय थिंक रायासोबतचं शूट आधी सुरू झालं होतं कारण ते टेलिकास्ट वाईज होतं. आणि मी 1-2दा मी आणि किशोरी मॅम अशाच एकमेकांना असं बघून आपण पास होतो ना की अरे त्या आता कामात आहेत किंवा मी कदाचित सीनमध्ये असेन असं. आणि फायनली आम्ही पहिली भेट आमच्या सीनसाठीच होती. आधी एकदा त्या आल्या होत्या बट इट वॉज सो क्विक की अरे हाय हां अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे असं. पण सीनसाठीच आम्ही भेटलो आणि सीनमधले आम्ही आणि ऑफ स्क्रीनमधले आम्ही, आम्हाला तितकी गंमत वाटत होती. शी इज रिअली स्वीट जसं तू म्हणालीस तसं, आणि शी इज व्हेरी टॅलेंटेड ॲज वेल. खूप सुंदर त्या ते कॅरेक्टर ती भूमिका पार पाडत आहेत, साकारत आहेत आणि खूप मजा येते त्यांच्यासोबत काम करायला. आणि मी असं म्हणेन की ते असं होतं ना की ठशन देऊन आपण सीन कट करतो. ती ठशन झाली ना की आम्ही एकमेकींकडे बघून हसायला लागतो की काय करतो ना आपण असं. सो असा हा छान असा आमचा बॉन्ड आहे. हो, आपण आता जिजी नाही आहेत ना, जिजींना किती मिस करते खरं तर. अरे अरे कारण मंजिरीच्या आयुष्यात आम्ही जिजींनाच खूप जवळचं बघितलंय आणि त्या नसणं, आणि मला असं वाटतं तुझं आणि त्यांचे सीन जास्त होते. हो. मंजिरीसाठी तिची जीजी म्हणजे आई होती,
मैत्रीण होती, बहीण होती, नंतर एक सासू होती, पण तिचं खरंच एक सर्वस्व होती जीजी. आणि पूजासाठी पण नीना मॅमसोबतच माझे सगळे इनिशियल सीन्स, आणि आम्ही पंढरपूरमध्ये एकत्र होतो आणि मग नंतर आम्ही इथे पण खूप खूप मजा करायचो आम्ही सेटवर. सो अर्थात मंजिरी आणि पूजा दोघी पण जणी जीजी आणि नीना मॅमला खरंच मिस करतात. जीजीचं मी सांगेन असं की जेव्हा तो ट्रॅक आला होता तेव्हाच तो खरं तर एक असा धक्का म्हणण्यापेक्षा एक असं खूप वेगळं वाटत होतं, कारण आम्हाला माहीत होतं की स्टोरीमध्ये बदल येणार आहे आणि मग ते काय असणार आहे, तो धक्का काय असणार आहे हे माहीत नव्हतं. आणि मग इव्हेंच्युअली ते कळल्यानंतर मी म्हणेन की ते आमच्या सगळ्यांपेक्षा नीना मॅमने खूप पॉझिटिव्हली घेतलं. आणि त्या गेल्यानंतर पण सेटवर त्यांचा फोटो किंवा आमचे फोटोज वगैरे बघून असं पटकन होतं ना की अरे आता ह्या अटायरमध्ये मी कदाचित भेटेन पण त्यांना, पण ह्या अटायरमध्ये जेव्हा आपण रोज बोलायचो भेटायचो तर ते काही होणार नाही आहे. आणि आय वुड से की त्यांनी ते खूप स्पोर्टिंगली घेतलं. आणि मिस होणारच अगं, सगळंच मिस होतं आहे. म्हणजे सेट बदलला आहे, माणसं बदलली आहेत, नीना मॅम इज नॉट अराउंड. कॉफी पिताना मला नेहमी त्यांची आठवण येते, त्या कोकोनट कुकीज खाताना मला आठवण येते. इवन आता लंच ब्रेकमध्ये आम्ही बऱ्याचदा टिफिन्स शेअर करायचो, सो आठवण तर येते. मंजिरीच्या आयुष्यात आता आम्हाला काय वेगळं पाहायला मिळणार आहे, कारण खूप ड्रामा सुरू आहे, पण राया मंजिरी एकत्र येण्यासाठी जी धडपड करतात काय पाहायला मिळेल? साधारण एखादी मुलगी हिरोईन व्हायचं म्हणून मुंबईत येऊन जसा स्ट्रगल करते तसाच स्ट्रगल आणि भरपूर स्ट्रगल मंजिरीच्या आयुष्यात आत्ता आहे. एक म्हणजे ऑलरेडी बिचारीने सगळंच गमावलं आहे तिचं. म्हणजे नवरा, आई वडील आणि सगळं नव्हतं तिच्याकडे. एक जीजी होती आणि ती पण आता नाही आहे. आणि त्याच्यात राया पण आता सापडत नाही आहे. जे तिचं घर होतं पंढरपूर सोडून आता ती नाशिकला आली आहे. सो तुम्ही म्हणजे तुम्हाला कळू शकतं की किती स्ट्रगल आहे, किती गोष्टी ती मागे टाकून आता पुढे येते, नवीन प्रवास सुरू करते. आणि हा सगळा प्रवास खरं तर प्रेमासाठी आहे. मंजिरीचा रायासाठीचं प्रेम आणि पूजाचं प्रेक्षकांसाठीचं प्रेम. सो त्यासाठीचा हा स्ट्रगल आहे. आणि या स्ट्रगलमध्ये पण अर्थात प्रेम आहेच आणि तुमची साथ पण असेल. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.